नमस्कार. जय भीम, जय संविधान. मित्रांनो, दिल्लीच्या जंतर मंतरवर रिझर्वेशन रिफॉर्म आंदोलन नावाने एक आंदोलन सुरू आहे. अर्थात म्हणजे जे ओपन कॅटेगरी आहे किंवा सर्वसामान्य समाज जो आहे, सवर्ण समाजाला म्हणता येईल, तर त्या समाजाने हे आंदोलन सुरू केलं आहे असं समजायला काही हरकत नाही. आता हे आंदोलन सुरू होण्याआधी ज्या पद्धतीने अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी नावाने संघटन बनवलं, त्याचं आधी इंस्टाग्राम पेज तयार केलं, त्यावर एक पोस्ट केली. म्हणजे ती सटायर पोस्ट होती की एक गमतीशीर, म्हणजे त्यांनी त्यात हे केलं होतं की या पार्टीला जर जोडायचं असेल तर तुम्ही अमुक अमुक पद्धतीने आळशी असायला पाहिजे वगैरे वगैरे. परंतु त्याच्या प्रयत्नाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि मग लोक त्यात जुळत गेले आणि फक्त म्हणजे आभासी दुनियेतच नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावरही हे लोक आले आणि जंतर मंतरवरचं एक मोठं आंदोलन आपण बघितलं 20 जुलैच्या झालेलं. आणि त्यानंतर मग शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला. तर त्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर अचानक आता हे रिझर्वेशन रिफॉर्म नावाने आंदोलन सुरू झाले. अर्थात यामागे RSS किंवा भाजपचीच फूस आहे असं समजायला हरकत नाही, कारण आंदोलन सुरू व्हायच्या आधी एक व्हिडिओ समोर आला आणि त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे काही ब्राह्मण प्रतिनिधी आणि राजपूत वगैरे जे सवर्ण समाजाचे आहेत, ज्यांना ठाकूर वगैरे म्हणतात, तर अशा पद्धतीच्या लोकांनी तिथे एक म्हणजे बैठक घेतली. आणि आधी हे आरक्षण हटाव आंदोलन होतं, म्हणजे रिझर्वेशन हटाव आंदोलन अशा RHA नावाने ते सुरू झालं होतं. परंतु त्यानंतर त्यांना असं कळून चुकलं की आरक्षण तर काही हटवता येणार नाही, म्हणजे सरळ सरळ मागणी करून तर हटवता येणार नाही. परंतु जर आपण त्याच्यामध्ये काही वेगळ्या अर्थाने जर आंदोलन सुरू केलं, तसंही आरक्षण हटवण्याचा RSSचा डाव हा फार पूर्वीपासून आहे. आणि भारतीय जनता पक्ष गेल्या आपण बघतोय 12 वर्षामध्ये आरक्षणाचे जे काही लाभार्थी आहेत, एकतर त्यांच्या जागा भरल्या जात नाहीत आणि म्हणजे अपेक्षित असलेला उमेदवार तिथं उपलब्ध नाही, अशा पद्धतीने त्या जागा मग त्या इतरांना दिल्या जातात. त्यामुळे आरक्षणाचं खरं तर सध्या काही भवितव्यच राहिलं नाही. पण तरीही आरक्षण पूर्णपणे नष्ट करण्याचा या लोकांचा नेहमीच प्रयत्न असतो. म्हणूनच आता सध्या नव्याने हे आंदोलन सुरू झालेलं आहे. पण मला एक प्रश्न पडला आहे की ह्या म्हणजे ओपन कॅटेगरीमधले ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही किंवा ज्यांना आरक्षणाशी काही देणं घेणं नाही असं म्हणता येईल आपल्याला थोडक्यात, मग यांना या रिझर्व्ह कॅटेगरीच्या लोकांसाठी जे काही आरक्षण आहे किंवा ज्या काही जातींना आरक्षण मिळते तर त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याची या लोकांना काय गरज पडलेली आहे? म्हणजे यांना इतका कनवळा आहे का ह्या लोकांचा, ह्या जातींचा, की यांना इतकी काळजी आहे का? म्हणजे आरक्षित ज्या जाती आहेत तर या जातींचा यांना एवढी म्हणजे काळजी आहे की त्यांना त्याच्यामध्ये रिफॉर्म करायचा आहे. आणि जर त्यांना रिफॉर्म करायचा आहे तर मग ते ह्या जातींसाठी काय करत आहेत, त्यांनी आतापर्यंत काय केले? म्हणजे खरं तर आरक्षण कुणालाही सहज मिळते अशातलाही भाग नाही ना. जी जागा आहे उपलब्ध आहे त्या जागेवर नोकरी लागण्यासाठी तिथं त्या पद्धतीनं शिक्षण व्हायला पाहिजे. म्हणजे आरक्षण आहे म्हणजे काय, कुणी उठतो आणि त्या जागेवर जाऊन बसतो अशातला भाग आहे का? ज्या जागेसाठी उमेदवार म्हणजे भरती केल्या जाते तर तो उमेदवार त्या जागेला सुटेबल आहे का नाही, म्हणजे त्याची शिक्षण तितकं झालं का नाही, आणि तो बाकीच्या उमेदवारांच्या तुलनेमध्ये कसा योग्य आहे, त्याची गुणवत्ता पारखली जाते ना प्रत्येक ठिकाणी. आरक्षित जागा म्हणजे काय असंच कुणालाही भरल्या जात नाही, जो एक फेक नेरेटिव्ह बऱ्याचशा माध्यमांवर केला जातो की 40% वाला 90%, 95% वाले जागा घेतो. असं हे म्हणजे हा फालतूपणा आहे. काहीतरी बोलायचं म्हणून हे लोक बोलतात आणि विशेषतः याच्यामध्ये ब्राह्मण समाज अग्रभागी असतो. म्हणजे अशा काही कुरापती काढण्यामध्ये किंवा काड्या करण्यामध्ये ब्राह्मण समाज हा नेहमीच अग्रेसर असतो, असं आपण वारंवार दिसतंय आपल्याला. म्हणजे आता हे असे जे 40% आणि 95% ज्या काही तुलनात्मक पोस्ट येतात तर ते कुलकर्णी, देशपांडे, जोशी किंवा तिकडे उत्तरेकडे मग दुबे, उपाध्याय, मिश्रा अशा पद्धतीने शर्मा वगैरे हे लोक त्याच्यामध्ये असतात. असो, तो भाग वेगळा आहे. परंतु या लोकांना जर खरोखरच या आरक्षित असलेल्या समाजाच्या साठी काहीतरी करायचं किंवा त्यांना असं त्यांची एक तक्रार आहे की काही मोजक्याच जातींनी आरक्षणाचा फायदा आतापर्यंत घेतलेला आहे. म्हणजे जसं की उत्तर प्रदेशामध्ये जाटव आहेत, बिहारमध्ये पासवान आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये महार बुद्धिस्ट जे आहेत ते आहेत. म्हणजे ह्या लोकांनी जास्त फायदा घेतला आणि बाकीच्यांना त्याचा फायदाच मिळाला नाही असं या लोकांचं म्हणणं आहे. तर फायदा मिळाला म्हणजे हे लोकांनी शिक्षण घेतलं ना आधी. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 56 साली जो महाराणा बौद्ध धम्म दिला, त्यानंतर त्यांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा प्रत्येक ठिकाणी. आणि शिक्षणाचं महत्त्व हे पदोपदी
बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि यांचे अनुयायी आहे जे स्वतःला बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी समजतात, आंबेडकरवादी जे आहेत, यांनी शिक्षणाचं महत्त्व समजून घेतलेलं आहे. आता सध्या उपवर्गीकरणावरून जी जात या म्हणजे 59 पैकी 58 जातीच्या विरोधामध्ये उभी आहे ती मातंग जात. या मातंग जातीला आरक्षणाचा फायदा घेण्यापासून कोणी रोखलं होतं का? त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण का दिलं नाही? आणि जर ते शिकले असते आणि त्या जागेवर त्यांच्यामध्ये तेवढी गुणवत्ता आली असती तर त्यांना रोखलं कोणी असतं? म्हणजे आधी तर शिक्षणच घ्यायचं नाही आणि मग त्या जागेवर क्लेम करायचा आणि इतरांना मग दोष द्यायचा की यांनी आमचं आरक्षण खाल्लं. तर अशातला हा प्रकार आहे. तसंच बाकीचे हे जे आरक्षणामध्ये जे नेहमीच सुधारणा पाहिजे किंवा समीक्षा व्हायला पाहिजे असं जे काही म्हणतात, तर यांनी या जे लोक शिकलेले नाहीत किंवा जे मागे पडलेत त्यांच्यासाठी काय केलेलं आहे? बरं, सध्या दिपके आणि त्याची टीम जे शिक्षणाच्या संबंधाने आंदोलन करीत आहेत, म्हणजे अनेक शाळांवरती स्वतः गेले, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. आता स्वतः अभिजित दिपकेवर लातूरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आशुतोष राणाला राजस्थानमध्ये तिथल्या लोकांनी, गावकऱ्यांनी अक्षरशः तिथून हाकलून लावलं, त्याला मारहाण करण्यात आली, त्याचे कपडे फाडण्यात आले, त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. हे का? तर ते शाळेची तपासणी म्हणा किंवा चौकशी करण्यासाठी किंवा तिथली पाहणी करण्यासाठी गेलेले होते. मग ती शाळा जर गोठ्यामध्ये भरत असेल तर ती चांगल्या ठिकाणी भरावी किंवा त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं असं या सवर्ण समजल्या जाणाऱ्या समाजाला का वाटत नाही? आणि त्यांनी म्हणजे रिझर्वेशनमध्ये रिफॉर्म आणण्याच्या ऐवजी यांनी शिक्षणाकडे भर का देत नाहीत? म्हणजे एकीकडे शिक्षणाला विरोध करायचा, दुसरीकडे आरक्षणालाही विरोध करायचा आणि सगळं आपल्यालाच पाहिजे अशा पद्धतीचं या लोकांचं जे दुटप्पी धोरण आहे तर ते घातक आहे. आणि आरक्षण तर काही हटणार नाही. आता दुसरा एक म्हणजे असाच एक नेरेटिव्ह किंवा एक चुकीची माहिती समाज माध्यमांवर दिली जाते की त्यांचं असं म्हणणं आहे की संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद फक्त 10 वर्षासाठी करण्यात आली होती आणि मग त्यानंतर ते बदलायला पाहिजे होतं. आता एक महाभाग आहे त्या RRAमधलाच म्हणजे रिझर्वेशन रिफॉर्ममधलाच, तो त्याचं म्हणणं तर असं आहे की संविधानामध्ये आरक्षणाची कुठं तरतूदच नाही. म्हणजे 50च्या नंतर काही राजकारण्यांनी त्या आरक्षणाची त्याच्यामध्ये घातली, म्हणजे अभ्यास नाही. एकतर आरक्षणाची तरतूद ही फार म्हणजे त्या पुणे करारापासून आहे किंवा त्याच्या आधीपासून बाबासाहेबांचा आग्रह नेहमी राहिलेला आहे. आणि बाबासाहेबांनी फक्त SC किंवा STसाठीच केलेलं नाही, तर बाबासाहेबांनी संविधानामध्ये 340व कलम हे OBCसाठी आधीच लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आरक्षणाची तरतूद नाही असं म्हणण्यात चुकीचं आहे ना. आणि ह्या लोकांना अभ्यास नसतो आणि त्यामुळे ते काही बघतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 10 वर्षासाठीच आरक्षण होतं. तर 10 वर्षासाठी फक्त हे राजकीय आरक्षण होतं. राजकीय आरक्षण म्हणजे कोणतं? ज्या काही जागा असतात, खासदार, आमदार आणि बाकीचे नगरसेवक वगैरे ज्या काही असतात, तर त्या जागा 10 वर्षासाठी आहेत. परंतु जे नोकऱ्याचं आणि शैक्षणिक आरक्षण जे आहे, तर जोपर्यंत इथली व्यवस्था बदलत नाही, सुधारत नाही किंवा जातीवाद संपत नाही, तोपर्यंत हे आरक्षण जाणारच नाही आणि ते जाणं शक्यही नाही. कारण हे 3-3.5% ब्राह्मण आणि बाकीचे त्यांच्यासोबतचे जे सगळं म्हणून 15% जो आपण पकडतो, हे 15% जर इतका धिंगाणा घालत असतील तर बाकीचे 85% झोपलेले नाहीत ना. हे ऐनवेळी तर रस्त्यावर येणारच आहेत. आता या बहुजनामधला काही समाज किंवा त्यातील बरेचसे लोक हे RSSच्या नादी लागलेले आहेत किंवा भाजपच्या म्हणजे सत्तेसाठी म्हणा किंवा काहीतरी मिळतंय म्हणून म्हणा तिकडे जात आहेत. तर हे लोकांनाही कधी काळी तरी समजून येईलच ना की आरक्षण कोणासाठी आहे नेमकं. मंडलच्या वेळेस आपण बघितलं, त्या खूप प्रयत्न झाला तो त्यावेळेस, परंतु शेवटी ते मंडल आयोग लागू झाला आणि आरक्षणाची म्हणजे बहुजनांच्या OBCच्या आरक्षणाची तरतूद झाली. तशीच पुढेही होत राहणार आहे आणि आरक्षण संपणार तर कधीच नाही. त्यामुळे कितीही आरक्षण हटाव, आरक्षणचा रिफॉर्म करा किंवा बाकीच्या भानगडी करा असं म्हटलं तरी ते शक्य नाही. त्यांना करू द्या. तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये माझे हे मत आपल्याला जर आवडले, म्हणजे व्हिडिओ पूर्ण पहा, मत आवडल्यास तो आपल्या मित्रांना शेअर करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना पाठवा. नमस्कार.